महाराष्ट्र राज्याची निर्मिती नेमकी झाली तरी कशी, यामागे ना एक प्रचंड मोठा संघर्ष आणि त्यागाची गाथा आहे. ही कहाणी आहे एका स्वप्नाची, अनेक बलिदानांची आणि त्यातून जन्मलेल्या एका एकसंध राज्याची. कधी विचार केलाय की नकाशावरच्या या रेषा कशा ठरतात? त्या केवळ प्रशासकीय सोयीसाठी असतात की त्यामागे लोकांची ओळख आणि त्यांच्या भावना जोडलेल्या असतात? महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर याचं उत्तर खूपच वेगळं आणि महत्त्वाचं आहे. हा जो आकडा आहे ना 106, ही केवळ एक संख्या नाही, हे प्रतीक आहे त्या 106 नागरिकांच्या बलिदानाचं, ज्यांनी एका स्वप्नासाठी म्हणजे एका संयुक्त मराठी भाषिक राज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आता महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा जो संघर्ष आहे तो समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात खूप मागे जावं लागेल. कारण महाराष्ट्र हे काही आजचं राज्य नाहीये, तर ती एक खूप खूप जुनी सांस्कृतिक संकल्पना आहे. तुम्ही विचार करा, महाराष्ट्र हे नाव तब्बल 2000 वर्षांपेक्षा जुनं आहे. प्राचीन शिलालेख आणि जुन्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आपल्याला सापडतो. आणि यामुळेच इथल्या लोकांमध्ये एक सामायिक ओळख आणि इतिहासाची भावना अगदी खोलवर रुजलेली आहे. अनेक शतकांपासून सातवाहन, राष्ट्रकूट आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याने या भूमीला एक मजबूत ओळख दिली. पण झालं काय? 1818 मध्ये ब्रिटिश आले आणि त्यांनी आपल्या प्रशासकीय सोयीसाठी या एकसंध प्रदेशाचे तुकडे पाडले. मराठा सत्तेच्या अस्तानंतर एकतेच्या स्वप्नासमोर सर्वात मोठं आव्हान उभं राहिलं ते म्हणजे हे विभाजन. आणि हीच तर खरी समस्या होती. मराठी बोलणारे सगळे लोक मुंबई इलाखा, मध्य प्रांत आणि हैदराबाद संस्थान अशा वेगवेगळ्या प्रशासकीय भागांमध्ये विभागले गेले होते. या सगळ्या विखुरलेल्या लोकांना एकाच प्रशासनाखाली आणणं हेच या चळवळीचं मुख्य ध्येय होतं. अर्थात ही कल्पना काही एका रात्रीत आलेली नाही. अनेक दशकांपासून साहित्यिक, विचारवंत आणि राजकीय नेत्यांनी हळूहळू ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवली. अगदी साहित्य संमेलनांपासून ते थेट काँग्रेसच्या अधिवेशनांपर्यंत भाषेवर आधारित राज्याची मागणी हळूहळू जोर धरू लागली. बरं, 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि या चळवळीसमोर नवीन अडथळे उभे राहिले आणि या सगळ्या संघर्षाच्या केंद्रस्थानी होतं एक शहर, आपलं मुंबई. स्वातंत्र्यानंतर झालं असं की केंद्र सरकारने एकापाठोपाठ एक आयोग नेमले, पण प्रत्येकाने ही मागणी धुडकावून लावली. आधी आला दार आयोग. त्यांचं म्हणणं होतं की भाषेनुसार राज्य बनवली तर देश तुटेल. मग आली JVP समिती. त्यांनी तर सरळ मुंबई महाराष्ट्राला देण्यास स्पष्ट नकार दिला. आणि शेवटी फाजल अली आयोगाने तर कहरच केला. त्यांनी चक्क महाराष्ट्र आणि गुजरातचं मिळून एक मोठं द्विभाषिक राज्य बनवा अशी शिफारस केली. आता या निर्णयाने लोकांचा संताप आणखीनच भडकला. ही जी भावना होती ना, तीच संपूर्ण चळवळीचा आत्मा होती. मुंबईशिवाय महाराष्ट्राची कल्पना करणंही शक्य नव्हतं. आपली आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी सोडून द्यायला कुणीही तयार नव्हतं. तर संघर्ष अगदी स्पष्ट होता. एका बाजूला होती भाषिक आणि सांस्कृतिक एकतेची मागणी, तर दुसऱ्या बाजूला सरकारला प्रशासकीय आणि आर्थिक नियंत्रणाला जास्त महत्त्व द्यायचं होतं. आता राजकीय पातळीवर जेव्हा सतत निराशाच पदरी पडू लागली, तेव्हा लोकांनी ठरवलं की आपला आवाज थेट रस्त्यावर उतरूनच बुलंद करायचा. फाजल अली आयोगाची ती द्विभाषिक राज्याची शिफारस म्हणजे जणू काही शेवटचा घाव होता. लोकांच्या मनात जो राग धुमस्त होता त्याचा कडेलोट झाला आणि इथूनच एका मोठ्या जनआंदोलनाची ठिणगी पडली. आता हा लढा बंद दारांआडच्या समित्यांमधून बाहेर पडून थेट त्या शहराच्या रस्त्यावर आला होता, ज्या शहरासाठी हा सगळा संघर्ष पेटला होता, मुंबईच्या रस्त्यावर. 1955 आणि 1956 मध्ये जी शांततापूर्ण निदर्शनं झाली, त्या दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात शहीद झालेल्या निशस्त्र नागरिकांची ही अधिकृत संख्या आहे 106. या 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने संपूर्ण चळवळीला एक वेगळीच दिशा दिली. आता ही फक्त एक राजकीय मागणी राहिली नाही, तर ते एक पवित्र ध्येय बनलं. आता तडजोडीचा प्रश्नच नव्हता. विजय हेच एकमेव लक्ष्य होतं. ह्या दुःखद घटनेनंतर झालं असं की या ध्येयासाठी लढायला एक शक्तिशाली आणि एकसंध राजकीय आघाडी तयार झाली. सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली. कलाकार, कवी, कामगार, राजकारणी सगळेजण एकत्र आले आणि 57च्या निवडणुका तर जणू ह्याच एका मुद्द्यावर लढल्या गेल्या. लोकांचा वाढता दबाव, निवडणुकीचे स्पष्ट निकाल आणि या लढ्यामागे असलेली नैतिक शक्ती, या सगळ्यांपुढे केंद्र सरकारला अखेर झुकावंच लागलं. निवडणुकीच्या निकालांमधून लोकांनी स्पष्ट कौल दिला होता. द्विभाषिक राज्याचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. लोकांच्या इच्छेचा सन्मान करणं आता गरजेचं होतं.
आणि मग संसदेने तो ऐतिहासिक कायदा पास केला ज्याने पश्चिम भारताचा नकाशा भाषिक आधारावर पुन्हा एकदा रेखाटला. मुंबई पुनर्रचना कायदा 1960. यानुसार द्विभाषिक राज्याचं विभाजन झालं आणि महाराष्ट्र व गुजरात ही 2 स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली. आणि अखेर तो दिवस उजाडला 1 मे 1960. अनेक दशकांचा संघर्ष, चिकाटी आणि त्यागातून मराठी माणसाच्या हक्काचं घर, आपलं महाराष्ट्र राज्य, मुंबई राजधानीसह जन्माला आलं. महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा संपूर्ण इतिहास एक खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो. नकाशावरच्या रेषा या शासक नाहीत, तर तिथले लोक ठरवतात. सामूहिक इच्छाशक्तीमध्ये किती प्रचंड ताकद असू शकते हेच यातून सिद्ध होतं. हा ऐतिहासिक संघर्ष आज आपल्यासमोर एक प्रश्न उभा करतो. आजही आपली सामूहिक ओळख आपल्या जगाला कसा आकार देत आहे? आपण कोणत्या नव्या, दृश्य किंवा अदृश्य सीमा रेखाटत आहोत?